Hello friends and students. This is our video number 22nd. The title of this video is Main Pretenses and Man's Life. ज्या वेळेला आपण माणसाचं जीवन आणि हे तीन प्रमुख काळ यांचा विचार करतो मीन्स व्हेन वी डिस्कस अबाउट दिस थ्री मेन टेन्सेस अँड मॅन्स लाईफ त्यावेळेला आपल्याला असं वाटतं ॲट दॅट टाइम वी फील दॅट माणूस हा तीन काळांमध्ये जीवन जगतो मीन्स मॅन लिव्ज हिज लाईफ इन द थ्री टेन्सेस अँड मॅन लिव्ज हिज लाईफ इन थ्री सिच्युएशन्स. आता त्या कोणकोणत्या सिच्युएशन्स आहेत, विच आर दोज सिच्युएशन्स, तर ते आपण असं सांगूया की तो पावसाळा आहे, तो उन्हाळा आहे आणि तो हिवाळा आहे. किंवा दुसऱ्या भाषेमध्ये व्याकरणाच्या भाषेत आपण जर बोलायला गेलो, इफ वी ट्राय टू डिस्कस इन द लँग्वेज ऑफ ग्रामर, तर आपल्याला असं म्हणता येईल वी कॅन से दॅट द सिच्युएशन्स आर प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स अँड फ्युचर टेन्स. म्हणजे ज्या परिस्थितीमध्ये आपण जीवन जगतो त्या परिस्थिती तीन प्रकारच्या आहेत. एक प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळ, पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळ आणि फ्युचर टेन्स म्हणजे भविष्यकाळ. मीन्स द सिच्युएशन्स आर थ्री अँड दोज सिच्युएशन्स आर प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स अँड फ्युचर टेन्स. अगदी सुरुवातीला ॲट द बिगिनिंग आपण ॲक्च्युली प्रेझेंट टेन्स काय आहे ते पाहूया. म्हणजे ॲट द बिगिनिंग वी विल सी व्हॉट ॲक्च्युली इज द प्रेझेंट टेन्स. व्हॉट मॅन सीज इज द प्रेझेंट टेन्स. म्हणजे व्हॉट मॅन सीज इज द प्रेझेंट टेन्स म्हणजे माणूस जे त्याच्यासमोर बघतो, समोर अगदी बघतो, ज्या ज्या वेळेला माणूस त्याच्यासमोर बघतो, म्हणजे व्हेन मॅन इज समवेअर अँड ही लुक्स समथिंग बिफोर हिम, ही लिव्ज बिफोर हिम, दॅट इज कॉल्ड द प्रेझेंट टेन्स. म्हणजे माणूस हा जीवन जगत असताना त्याच्यासमोर जे दररोज बघतो तो प्रेझेंट टेन्स आहे, तो वर्तमान काळ आहे असं पण समजूया. वी शुड अंडरस्टँड लाईक दिस दॅट व्हॉट मॅन लुक्स, व्हॉट मॅन सीज, दॅट इज द प्रेझेंट टेन्स. एक उदाहरण आपण या ठिकाणी घेऊया. वी विल टेक वन एक्झाम्पल हिअर. द फर्स्ट एक्झाम्पल इज वी सी quarrels in our family. We see quarrels in our family. आता आपण जर पाहिलं तर आपलं जीवन जर आपण पाहण्याचा प्रयत्न केला, आपण जर इकडे तिकडे गेलो तर आपल्याला दिसतं आपल्या जीवनामध्ये सगळ्या कुटुंबांमध्ये कलह आहेत आणि म्हणून या ठिकाणी ते वाक्य घेण्यात आलेलं आहे. वी सी quarrels in our family. वी सी quarrels in our family. म्हणजे आपल्या कुटुंबामध्ये आपण या ठिकाणी संघर्ष बघतो, भानगडी बघतो. आता या वाक्याचं जर आपण ॲनालिसिस केलं, बारीक अभ्यास केला, म्हणजे इफ वी ॲनालाइज दिस सेंटेन्स, इफ वी स्टडी दिस सेंटेन्स मायन्युटली डिटेल, तर ते असं येईल वी सी quarrels in our family. या वाक्यामध्ये इन दिस सेंटेन्स वी सी quarrels म्हणजे वी हा त्यातला कर्ता आहे, सी हे त्यातलं वर्ब आहे, quarrels हे त्यातलं ऑब्जेक्ट आहे आणि इन अवर फॅमिली हे त्यातलं कॉम्प्लिमेंट आहे किंवा मदतनीस शब्द आहेत. मीन्स इन दिस सेंटेन्स वी इज द सब्जेक्ट, सी इज द वर्ब, quarrels इज द ऑब्जेक्ट अँड इन हर फॅमिली इज द कॉम्प्लिमेंट. दुसरी गोष्ट अशी, द सेकंड थिंग इज दॅट व्हॉट वी लिव्ह इज द प्रेझेंट टेन्स. व्हॉट वी लिव्ह इज द प्रेझेंट टेन्स. म्हणजे आपण जे जगतो दॅट इज द प्रेझेंट टेन्स. म्हणजे आपण जे जगतो तो प्रेझेंट टेन्स आहे. म्हणजे जे जे आपण जगतो, व्हॉट एव्हर वी लिव्ह इज द प्रेझेंट टेन्स
उदाहरण आपल्याला देता येईल. वी कॅन टेक वन एक्झाम्पल. वी लिव्ह ड्रीम्स इन लाईफ. वी लिव्ह ड्रीम्स इन लाईफ म्हणजे आपण जीवनामध्ये स्वप्न जगतो. एखादा मुलगा म्हणतो, अ बॉय सेज आय वॉन्ट टू बी अ प्रोफेसर. सम बॉय सेज I want to be an engineer. Second says I want to be a minister. In this way there is a series of dreams. म्हणजे स्वप्नांची एक मालिका माणसासमोर आहे आणि ह्या मालिकेसोबत माणूस हा जीवन जगत असतो आणि हा वर्तमान काळामध्ये तो जीवन जगत असतो. म्हणून आपण काय म्हटलं या ठिकाणी, व्हॉट वी लिव्ह इज द प्रेझेंट टेन्स. म्हणजे आपण जे जगतो तो प्रेझेंट टेन्स असतो. फॉर एक्झाम्पल, we live dreams in life. या वाक्यामध्ये इन दिस सेंटेन्स we हा कर्ता आहे, लिव्ह हे क्रियापद आहे, ड्रीम्स हे कर्म आहे आणि इन लाईफ हे कॉम्प्लिमेंट आहे. मीन्स इन दिस सेंटेन्स we is the subject, live is the verb, dreams is the object and in life is the complement. What we experience is the present tense. What we experience is the present tense. म्हणजे आपण जे अनुभवतो तो प्रेझेंट टेन्स आहे, तो वर्तमान काळ आहे असं या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे. म्हणजे आपण जे अनुभवतो, समजा आपल्या घरामध्ये काहीतरी घडतं. इन अवर फॅमिली समथिंग हॅपन्स. इन अवर कॉलनी समथिंग हॅपन्स. And that we experience, that is called our experience. म्हणजे आपण जे अनुभवतो ते अनुभवलेल्या सगळ्या गोष्टी या वर्तमान काळामध्ये असतात. All the experienced things are in the present tense. आणि म्हणून आपल्याला वाक्य घेता येईल, we experience ups and downs in life. म्हणजे आपण जीवनामध्ये सुख-दुःख अनुभवतो. We experience ups and downs in life. आपण जीवनामध्ये सुख-दुःख भोगतो, अनुभवतो. तर या वाक्याचं ॲनालिसिस करायला गेलं तर वी हा सब्जेक्ट आहे, एक्सपिरियन्स हे व्हर्ब आहे, अप्स अँड डाऊन्स हे ऑब्जेक्ट आहे आणि इन लाईफ हे कॉम्प्लिमेंट आहे. नेक्स्ट, व्हॉट वी प्रेझेंट इज द प्रेझेंट टेन्स. व्हॉट वी प्रेझेंट. प्रेझेंट मीन्स व्हॉट. आपण जे दुसऱ्याला देतो, आपण जे दुसऱ्यासाठी करतो, आपण जे दुसऱ्याला सादर करतो, व्हॉट वी सबमिट, व्हॉट वी प्रेझेंट, व्हॉट वी गिव्ह, व्हॉट वी डू फॉर अदर्स. दुसऱ्यांसाठी आपण जे देतो, करतो म्हणजे आपण ते प्रेझेंट करतो. आणि हे सगळं प्रेझेंट आपण जे वर्तमान काळामध्ये करतो, द प्रेझेंटिंग थिंग्स विच वी डू इन द प्रेझेंट टेन्स इज कॉल्ड द प्रेझेंट टेन्स. दॅट इज द सिच्युएशन ऑफ द प्रेझेंट टेन्स. आणि ह्यासाठी सुद्धा आपल्याला एक उदाहरण घेता येईल आणि ते उदाहरण आहे, वी प्रेझेंट व्हॉट वी हॅव नॉट. वी प्रेझेंट व्हॉट वी हॅव नॉट. म्हणजे आपल्याकडे जे नसतं ते आपण दुसऱ्याला देत असतो. वी प्रेझेंट व्हॉट वी हॅव नॉट म्हणजे वी प्रेझेंट आपण प्रेझेंट करतो व्हॉट जे काही वी हॅव नॉट आपल्याजवळ नाही आहे. म्हणजे ॲक्च्युली आपल्याजवळ जे नाही आहे ते आपण देत असतो. फिलॉसॉफिकल आपण जर बघितलं, इफ वी सी फिलॉसॉफिकली, तर माणूस हा ट्रान्झिटरी आहे. मॅन्स लाईफ इज ट्रान्झिटरी. माणूस हा क्षणभंगूर आहे आणि या क्षणभंगूर माणसाजवळ आज काहीही उपलब्ध नाही. मीन्स धिस मॅन हॅज नथिंग अवेलेबल नाऊ अ डेज. आता आपण बघतोय की ही कोरोनाची परिस्थिती आहे. दिस इज द सिच्युएशन ऑफ द कोरोना. आणि या कोरोनाच्या परिस्थितीने माणसाला एक धडा शिकवलेला आहे. मीन्स द सिच्युएशन ऑफ दिस कोरोना हॅज टॉट अ लेसन टू मॅन. आणि माणसाला आता कळून चुकलं आहे की मी क्षणभंगूर आहे. आय एम अ ट्रान्झिटरी मॅन. आणि असं जे आहे ते आपण दुसऱ्याला देत असतो. म्हणून आपण उदाहरण घेतलं आहे, वी प्रेझेंट व्हॉट वी हॅव नॉट. नंतर आपण असं म्हणूया की व्हॉट वी डू गुड ऑर बॅड इन लाईफ इज द प्रेझेंट टेन्स. व्हॉट वी डू गुड ऑर बॅड इन लाईफ इज द प्रेझेंट टेन्स. म्हणजे प्रेझेंट टेन्स हा आपण जीवनामध्ये जे काही चांगलं वाईट करत असतो तो
दररोज आपण काहीतरी चांगलं वाईट करत असतो आणि हे असं सगळं चांगलं वाईट आपण जे दररोज करतो हे सगळंच सगळं प्रेझेंट टेन्समध्ये येते असं आपण या ठिकाणी सांगत आहोत. वी आर टेलिंग दिस हिअर. दोन उदाहरणं आपल्याला घेता येतील. मीन्स वी विल टेक 2 एक्झाम्पल्स हिअर. आय हेल्प्ड द पीपल हू वेअर ब्लाइंड. आय हेल्प्ड द पीपल हू वेअर ब्लाइंड. म्हणजे मी हेल्पड मदत केली द पीपल म्हणजे लोकांना हू की जे वेअर ब्लाइंड की जे आंधळे होते. म्हणजे मी आंधळ्या लोकांना मदत केली म्हणजे मी हे चांगलं काम केलं. हे वर्तमान काळामध्ये मी काम केलं. मीन्स आय डीड दिस वर्क इन द प्रेझेंट टेन्स. हे काम मी वर्तमान काळात केलं आणि म्हणून हा वर्तमान काळ आहे. म्हणून आय हेल्पड द पीपल हू वेअर ब्लाइंड. या वाक्याचं आपण जर ॲनालिसिस करायला गेलो, इफ वी ॲनालाइज दिस सेंटेन्स, याचा चांगला बारीक अभ्यास करायला गेलो, इफ वी ट्राय टू स्टडी दिस सेंटेन्स मायन्युटली, तर कसं होईल ते असं होईल की आय हेल्पड द पीपल हू वेअर ब्लाइंड याच्यामध्ये आय हा सब्जेक्ट आहे, हेल्पड हे वर्ब आहे आणि ते साध्या भूतकाळामध्ये आहे, त्याला ईडी प्रत्यय लागलेला आहे. द पीपल हे त्याचं ऑब्जेक्ट आहे आणि हू वेअर ब्लाइंड हे त्याला कॉम्प्लिमेंट करणारी फ्रेज आहे. म्हणजे पीपलला ते कॉम्प्लिमेंट करत आहे किंवा त्याची ती जास्त माहिती देत आहे. म्हणून लोक कसे, पीपल कसे, तर हू वेअर ब्लाइंड की जे लोक आंधळे होते अशा लोकांना मी मदत केली. तर असं त्याचं ते एकंदरीत ॲनालिसिस होईल. दुसरं वाक्य त्या ठिकाणी आपण असं घेतलेलं आहे. द सेकंड सेंटेन्स वी हॅव टेकन इज दॅट ही किल्ड द पीपल हू वेअर ब्लाइंड. ही किल्ड द पीपल हू वेअर ब्लाइंड म्हणजे त्याने अशा लोकांना मारलं की जे आंधळे होते. आपण त्याचं स्पष्ट करूया पहा. ही किल्ड त्याने मारले, द पीपल लोक, हू की जे वेअर होते ब्लाइंड की जे लोक ब्लाइंड होते म्हणजे त्याने आंधळ्या लोकांना मारलं असं या ठिकाणी त्याचं मराठीकरण होतं. आता या ठिकाणी या वाक्यावरून असं लक्षात येतं की त्याने बॅड काम केलं. म्हणजे आपण जीवनामध्ये जे बॅड काम करतो ते सुद्धा आपण वर्तमान काळात करतो. म्हणून वर्तमान काळामध्ये बॅड आणि गुड या दोन गोष्टी आपल्याला घ्याव्या लागतात. म्हणून व्हॉट वी डू गुड ऑर बॅड इज द प्रेझेंट टेन्स. करंटली गोईंग ॲक्शन्स म्हणजे काय, दररोज घडणाऱ्या गोष्टी आणि त्या गोष्टी करंटली असतात म्हणजे आपल्यासोबत त्या चालू असतात. आता झाली, थोड्या वेळाने झाली आणि त्या वर्तमान काळात घडत असतात. म्हणून करंटली गोईंग ॲक्शन्स, हॅबिच्युअली डन ॲक्शन्स म्हणजे काही सरावानुसार आपण काही गोष्टी करत असतो. मीन्स वी डू सम थिंग्स ॲज पर अवर हॅबिट्स म्हणजे काही सरावानुसार आपण काही गोष्टी करत असतो. काही गोष्टी ॲटोमॅटिकली आपल्या सोबत घडत असतात म्हणजे सम थिंग्स हॅपन विथ अस ॲटोमॅटिकली ऑर करंटली दे हॅपन विथ अस. आणि काही एक्झिस्टिंग काही सिच्युएशन्स आपल्यासमोर असतात म्हणजे आपल्या समोर त्या अस्तित्वात असतात. मीन्स सम थिंग्स आर इन एक्झिस्टिंग सिच्युएशन विथ अस. ह्या सगळ्या गोष्टी, ऑल दिस थिंग्स आर टोल्ड इन द प्रेझेंट टेन्स किंवा ह्या सगळ्या गोष्टी वर्तमान काळामध्ये सांगितल्या जातात किंवा या सगळ्या गोष्टींना आपण वर्तमान काळ म्हणतो. आता आपण येतो आहेत दुसऱ्या मुद्द्याकडे. वी आर कमिंग नाऊ टू द सेकंड पॉईंट. अँड द सेकंड पॉईंट काय आहे तर तो आहे पास्ट टेन्स. आता पास्ट टेन्स म्हणजे काय, मागे घडलेल्या गोष्टी. पास्ट टेन्स म्हणजे काय, मागे घडलेल्या गोष्टी. पास्ट टेन्स मीन्स द टेन्स विच शोज द पास्ट हॅपनिंग्स ऑर पास्ट थिंग्स म्हणजे व्हॉट वी डीड yesterday, what we did, suppose last year, last 2 years, last 5 years, what we did. म्हणजे आपण मागे काय केलं हा पास्ट टेन्स आपल्याला सांगतो. आणि हे सगळं आपण जे जे मागे केलं आपल्या जीवनामध्ये, जे जे मागे घडलं म्हणजे व्हॉट हॅपन इन अवर लाईफ बॅक ऑर yesterday ऑर सम इयर्स ॲगो म्हणजे मागे जे जे काही वर्षापूर्वी घडलं किंवा काल घडलं हे सगळंच सगळं आपण पास्ट टेन्समध्ये सांगत असतो. आणि या सगळ्या गोष्टी पास्ट टेन्स झाला, प्रेझेंट टेन्स झाला किंवा फ्युचर टेन्स झाला, ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या जीवनासोबत जगत असतो. म्हणजे
आपल्या जीवनासोबत याचा संबंध येतो. आणि म्हणून मग असं म्हटलं आहे आपण की मेन 3 टेन्सेस आणि लाईफ, म्हणजे जीवन जगण्यासाठी हे 3 काळ आपल्याला खूप मदत करतात. दीज 3 टेन्सेस हेल्प अस व्हेरी मच टू लिव्ह अवर लाईफ. आता पास्ट टेन्स म्हणजे ॲक्च्युली काय, व्हॉट इज ॲक्च्युली द पास्ट टेन्स, हे आपण आता पाहणार आहोत. वी विल सी दिस. व्हॉट वी सॉ इज द पास्ट टेन्स. व्हॉट वी सॉ इज द पास्ट टेन्स म्हणजे आपण काय पाहिलं. आता पाहिलं म्हणजे काय, पाहिलं म्हणजे आता काही आपण पाहत नाही आहे किंवा आपण पाहणार नाही आहे. पाहिलं म्हणजे व्हॉट वी सॉ, व्हॉट म्हणजे जे काही वी सॉ आपण पाहिलं इज द पास्ट टेन्स, हा पास्ट टेन्स आहे. म्हणजे आपण ॲक्च्युली काय पाहिलं म्हणजे तो पास्ट टेन्स झाला. तर आपण मागे जे काही पाहिलं, काही बघितलं, तो पास्ट टेन्स झाला. आणि म्हणून उदाहरण आहे, वी सॉ मॅन किलिंग मॅन. बघा कसं मस्त उदाहरण आहे. एक्झाम्पल इज व्हेरी ब्युटिफुल. व्हॉट इज द एक्झाम्पल. वी सॉ मॅन, आम्ही माणसाला पाहिलं. आम्ही सॉ बघितला, मॅन माणूस बघितला, किलिंग मॅन माणसाला मारताना आम्ही माणूस बघितला. म्हणजे माणसाला मारताना माणूस आम्ही बघितला, असा त्या वाक्याचा अर्थ होतो आहे. म्हणजे अलीकडे माणसाचं जीवन हे फार कठीण झालं आहे. मॅन्स लाईफ हॅज बीन व्हेरी मच डिफिकल्ट. आणि म्हणून असं वाक्य आपल्याला ते घ्यावं लागलेलं आहे. म्हणजे वी सॉ मॅन किलिंग मॅन, मी माणसालाच मारताना बघितलं. तर या वाक्याचं ॲनालिसिस जर आपण करायला गेलो, इफ वी गो टू ॲनालाइज दिस सेंटेन्स, तर कसं होईल बघा ते. ते असं होईल, वी सॉ मॅन किलिंग मॅन म्हणजे वी हा सब्जेक्ट होईल, सॉ हे वर्ब होईल, मॅन हे ऑब्जेक्ट होईल, आणि किलिंग मॅन हा त्याचा कॉम्प्लिमेंट होईल, हा त्याचा पूरक भाग होईल. कारण हा किलिंग मॅन नावाचा शब्द त्या वाक्याला मदत करतो आहे, त्या वाक्याचा जास्तीचा अर्थ आपल्याला सांगतो आहे. मीन्स किलिंग मॅन इज द वर्ड दॅट इज द कॉम्प्लिमेंट, बिकॉज धिस वर्ड इज हेल्पिंग टू मच अँड expanding the importance or the sense or the meaning of the sentence, and that's why killing man is the object in this is the complement in this sentence. What we lived is the past tense. What we lived, आपण काय जगलो, माणूस काय जगला, स्त्री काय जगली, लोक काय जगले, इज द पास्ट टेन्स. म्हणजे मी जगलो म्हणजे मी आता जगतोय असं नाही, मी जगणार आहे असं पण नाही. म्हणजे मी जगलो म्हणजे याचा अर्थ मी मागची गोष्ट सांगतोय. म्हणजे आय लिव्ड, मॅन लिव्ड, वी लिव्ड म्हणजे आम्ही जगलो, माणूस जगला, मी जगलो. या तिघं वाक्यांमध्ये आपण मागची गोष्ट सांगतोय, म्हणजे आपण हा पास्ट टेन्स सांगतोय. म्हणून मागच्या गोष्टी ह्या पास्ट टेन्समध्ये सांगता येतात. म्हणून द बॅक थिंग्स, yesterdays things, last year's things means 5 years back things we can say or we can describe in the past tense. आणि म्हणून आपण इथं असं म्हटलं आहे की व्हॉट वी लिव्ड, आपण काय जगलो, हा पास्ट टेन्स असतो. आणि म्हणून उदाहरण असं घेतलं आहे, रेश्मा प्लेड पॉलिटिक्स ओनली विथ हर हजबंड. उदाहरण फार मजेशीर आहे, फार मजेशीर उदाहरण आपण या ठिकाणी घेतलं आहे की रेश्मा प्लेड म्हणजे खेळत राहिली, खेळली राजकारण, पॉलिटिक्स ओनली फक्त विथ हर हजबंड, तिच्या नवऱ्यासोबत. आता रेश्मा नावाची या ठिकाणी काल्पनिक स्त्री आपण घेतलेली आहे आणि ती काल्पनिक स्त्री तिच्या पतीसोबत नेहमी राजकारण खेळली, असा त्याचा अर्थ होतो आहे. आता घरोघरी अशा परिस्थिती आपण बघतो आहे, म्हणून आपण हे गंमतशीर एक आपल्याला बोर होऊ नये, वी शुड नॉट बी बोर्ड ऑफ दिस, आणि म्हणून आपण गंमतशीर वाक्य घेतलेलं आहे. तर या वाक्यामध्ये रेश्मा फ्लेड पॉलिटिक्स ओनली विथ हर हजबंड या वाक्याचा जर बारीक सारीक आपण अभ्यास केला, इफ वी स्टडी दिस सेंटेन्स मायन्युटली, तर आपल्याला असं लक्षात येईल की रेश्मा हा त्या वाक्यातला कर्ता आहे, प्लेड हे त्यातलं क्रियापद आहे, पॉलिटिक्स हे त्यातलं कर्म आहे, ओनली विथ हर हजबंड हे त्यातलं कॉम्प्लिमेंट आहे किंवा जादाचे शब्द आहेत, एक्स्ट्रा वर्ड्स आहेत, ॲडिशनल वर्ड्स आहेत, कॉम्प्लिमेंट आहे, कारण ते त्या वाक्याला अर्थ येण्यासाठी मदत करत आहे. म्हणजे दोज वर्ड्स आर हेल्पिंग धिस सेंटेन्स टू गेट द मिनिंग, आणि म्हणून या ठिकाणी आपण त्याला कॉम्प्लिमेंट म्हणतो आहे.
व्हॉट मॅन एक्सपिरियन्स्ड इज द पास्ट टेन्स. व्हॉट मॅन एक्सपिरियन्स्ड, माणसाने काय अनुभवलं, काल काय अनुभवलं, मागच्या वर्षी काय अनुभवलं. म्हणजे व्हॉट मॅन एक्सपिरियन्स्ड येस्टरडे, व्हॉट मॅन एक्सपिरियन्स्ड सम इयर्स ॲगो, लास्ट इयर, हे काय काय त्याने अनुभवलं, हा त्या ठिकाणी आपण पास्ट टेन्स असं म्हणतो आहे. एक उदाहरण मजेशीर, द इंटरेस्टिंग एक्झाम्पल आपण पुन्हा या ठिकाणी घेतलेलं आहे. वी हॅव टेकन द इंटरेस्टिंग एक्झाम्पल वन्स अगेन. ते असं आहे, किशोर एक्सपिरियन्स्ड म्हणजे किशोरने अनुभवलं, ऑलवेज म्हणजे नेहमी, ह्युमॅनिटी इन लाईफ मानवता जीवनामध्ये. म्हणजे किशोरने एक्सपिरियन्स म्हणजे अनुभवली, ऑलवेज म्हणजे नेहमी, ह्युमॅनिटी म्हणजे मानवता, इन लाईफ म्हणजे जीवनामध्ये. म्हणजे जीवनामध्ये किशोरने मानवता अनुभवली. म्हणजे आज खरोखर कोरोनाचे दिवस आहे आणि ह्या कोरोनाच्या दिवसांमध्ये आपण मानवतेवर बोलतो आहे. आज मानवतेची खरोखर गरज आहे आणि वाक्य आपण त्या ठिकाणी तसं घेतलं आहे. किशोर एक्सपिरियन्स्ड ऑलवेज ह्युमॅनिटी इन लाईफ या वाक्याचं जर आपण ॲनालिसिस केलं, इफ वी ॲनालाइज दिस सेंटेन्स ऑर इफ वी मायन्युटली स्टडी दिस सेंटेन्स, तर आपल्याला असं म्हणता येईल की किशोर हा त्यातला कर्ता आहे, एक्सपिरियन्स्ड हे त्यातलं वर्ब आहे, ऑलवेज हे त्यातलं एक प्रकारे ऑलवेज हे त्यामध्ये कॉम्प्लिमेंट आहे, मदत करणारा शब्द आहे किंवा ॲडव्हर्ब आहे, आणि ह्युमॅनिटी हे त्यातलं ऑब्जेक्ट आहे, आणि इन लाईफ हे त्यामधील कॉम्प्लिमेंट आहे. तर असा एक बारीक अभ्यास आपल्याला या ठिकाणी त्याचा करता येईल. म्हणजे वी कॅन हॅव द मायन्यूट, किंवा आपण ज्याला म्हणतो वी कॅन हॅव द व्हेरी सटल, सूक्ष्म, डिटेल असा अभ्यास किंवा ॲनालिसिस आपल्याला त्या ठिकाणी असं सांगता येईल. पुढचं असं आहे, व्हॉट मॅन प्रेझेंटेड इज द पास्ट टेन्स. व्हॉट मॅन प्रेझेंटेड. आता आपण जीवनामध्ये, माणूस हा जीवनामध्ये एक चांगलं प्रेझेंट करतो किंवा वाईट प्रेझेंट करतो. म्हणजे मॅन प्रेझेंट्स इन लाईफ गुड ऑर बॅड. आता त्याने काय प्रेझेंट केलं, म्हणजे काल काय प्रेझेंट केलं, 5 मिनिटं त्याने आधी काय प्रेझेंट केलं, 2 मिनिटं त्याने आधी काय प्रेझेंट केलं, काय सादर केलं, दुसऱ्यांना काय दिलं, हा भूतकाळ आपल्याला सांगता येईल. म्हणजे पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळ हा आपल्याला सांगता येईल. आणि म्हणून आपण एक सुंदर उदाहरण या ठिकाणी घेतलेलं आहे. वी हॅव टेकन द बेस्ट एक्झाम्पल हिअर. रावणा प्रेझेंटेड सीन्स इन हिज लाईफ. रावणा प्रेझेंटेड सीन्स इन हिज लाईफ. आता रावण नावाचा जे कॅरेक्टर होतं आपलं रामायणामध्ये, त्या कॅरेक्टरने काय प्रेझेंट केलं, रावणा प्रेझेंटेड म्हणजे रावणाने काय प्रेझेंट केलं, काय सादर केलं, काय लोकांना दिलं, तर ते सीन्स, पाप, इन हिज लाईफ त्याच्या जीवनामध्ये. म्हणजे या वाक्याचा अर्थ असा होतो, द मिनिंग ऑफ दिस सेंटेन्स गोज दॅट रावणा प्रेझेंटेड म्हणजे रावणानं सादर केलं, सीन्स म्हणजे पाप, इन हिज लाईफ म्हणजे त्याच्या जीवनामध्ये. म्हणजे रावणाने कंप्लीट जीवन जगत असताना, म्हणजे व्हेन ऑर व्हाईल रावणा वॉज लिव्हिंग इन हिज लाईफ, ही ओनली प्रेझेंटेड सीन्स फॉर पीपल. कोणत्याही माणसाला त्याने आनंद दिलेला नाही. ही हॅज नॉट गिवन हॅपीनेस टू हिम. आणि म्हणून मग आपण या ठिकाणी असं म्हणतो की आपण काय प्रेझेंट केलं, हे जीवनामध्ये आपण काय प्रेझेंट केलं, व्हॉट वी प्रेझेंटेड, व्हॉट वी गेव yesterday, some years before, what we प्रेझेंटेड, त्याला आपण या ठिकाणी पास्ट टेन्स असं म्हटलेलं आहे. तर रावण प्रेझेंटेड सीन्स इन हिज लाईफ या वाक्याचं जर ॲनालिसिस आपण करायला गेलो तर असं होईल की रावणा हे हा करता होईल, प्रेझेंटेड हे त्याचं वर्ब होईल, सीन्स त्याचं ऑब्जेक्ट होईल, आणि इन हिज लाईफ हा त्याचा कॉम्प्लिमेंटचा भाग होईल, किंवा हे कॉम्प्लिमेंट होईल, हे एक्स्ट्रा वर्ड्स होतील किंवा ॲडिशनल वर्ड्स होतील. मीन्स दीज विल बी द ॲडिशनल वर्ड्स. पुढे असं म्हणता येईल आपल्याला, व्हॉट मॅन डीड गुड ऑर बॅड इज द पास्ट टेन्स. म्हणजे माणसानं काय चांगलं वाईट केलं हा त्याचा पास्ट टेन्स आहे. म्हणजे मी समाजाला काय दिलं, व्हॉट आय गेव टू सोसायटी. मी काय दिलं, आता मी देतोय ते महत्त्वाचं नाही. देत असेल मी तर तो वर्तमान काळ होईल, आणि मी देईल असं जर असेल तर तो भविष्य काळ होईल. मी काय दिलं हा भूतकाळ होतो, आणि म्हणून व्हॉट मॅन डीड गुड ऑर बॅड इज द पास्ट टेन्स. म्हणजे मी समाजाला काय दिलं, आणि चांगलं दिलं वाईट दिलं हा पास्ट टेन्स आहे. तर त्यासाठी तो पास्ट टेन्स समजण्यासाठी
आपण त्या ठिकाणी उदाहरण घेतलेलं आहे. टू अंडरस्टँड द पास्ट टेन्स वी हॅव टेकन द एक्झाम्पल अँड दॅट एक्झाम्पल इज ही रोट अ रिलिजियस बुक इन लाईफ. बघा त्याने किती सुंदर काम केलं. त्याने एक सुंदर धार्मिक पुस्तक लिहिलं की ही रोट त्याने लिहिलं. अ म्हणजे एक रिलिजियस बुक म्हणजे धार्मिक पुस्तक इन लाईफ म्हणजे जीवनामध्ये. जीवनामध्ये काय केलं त्याने, तर एक धार्मिक पुस्तक लिहिलं. म्हणजे त्याने धार्मिक पुस्तक लिहिण्याचं काम केलं, म्हणजे त्याने चांगलं काम केलं. रावणाने काय केलं, रावणा प्रेझेंटेड सीन्स इन लाईफ म्हणजे त्याने फक्त लोकांना पाप दिली. म्हणजे त्याने सुद्धा लोकांकडे काय दिली, पाप दिली. कोणत्याही माणसाला मारण्याचं काम किंवा कोणत्याही माणसाचं अहित पाहण्याचं काम त्याने केलं. म्हणून जीवनामध्ये आपण जे काही वाईट किंवा चांगलं केलं तो पास्ट टेन्स होतो असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. म्हणून याचं ॲनालिसिस जर आपण केलं तर कसं होईल, ऐका. ही रोट अ रिलिजियस बुक इन लाईफ म्हणजे ही हा सब्जेक्ट झाला, रोट हे त्याचं वर्क झालं, रिलिजियस बुक हे त्याचं कर्म झालं आणि इन लाईफ हे त्याचं कॉम्प्लिमेंट झालं. आता शेवटचा भाग या पास्ट टेन्सचा असा आपल्याला सांगता येईल, द लास्ट पार्ट ऑफ द पास्ट टेन्स इज टोल्ड बाय अस ऑर बाय मी. असं सांगता येईल आपल्याला की हॅपन थिंग्स इन द पास्ट म्हणजे भूतकाळात काय काय घडलं आपल्या हातून किंवा आपण भूतकाळामध्ये काय काय केलं. व्हॉट वी डीड इन द पास्ट आपण भूतकाळामध्ये काय जगलो. व्हॉट वी लिव्ड इन द पास्ट आपण भूतकाळामध्ये काय बघितलं. व्हॉट वी सॉ इन द पास्ट भूतकाळामध्ये आपण काय अनुभवलं. व्हॉट वी एक्सपिरियन्स्ड इज द पास्ट टेन्स. तर काय काय भूतकाळामध्ये घडलं म्हणजे व्हॉट हॅपन इन द पास्ट हे आपल्याला भूतकाळामध्ये घेता येईल. किंवा हॅबिच्युअली डन थिंग्स इन द पास्ट किंवा सवयीनुसार आपल्याकडून भूतकाळामध्ये काय घडलं. आपल्याला काही सवयी असतात म्हणजे मॅन हॅज सम पर्टिक्युलर हॅबिट्स आणि बिकॉज ऑफ दोज हॅबिट्स मॅन डज मेनी थिंग्स इन हिज लाईफ. तर असं काही सवयीमधून आपण काही केलं का लोकांसोबत म्हणजे वी डीड समथिंग विथ पीपल बिकॉज ऑफ अवर हॅबिट्स आणि या हॅबिट्समुळे आपण समाजासोबत काही केलं का. या सगळ्या गोष्टी आपल्याला पास्ट टेन्समध्ये घेता येतील. आणि द एक्झिस्टेड सिच्युएशन्स इज द पास्ट म्हणजे ज्या एक्झिस्टेड सिच्युएशन्स आहेत म्हणजे अस्तित्वात असलेल्या भूतकाळातल्या गोष्टी. आता भूतकाळात काय जे अस्तित्वात होतं मागे ते सगळं तुम्हाला या पास्ट टेन्समध्ये सांगता येईल. म्हणजे ॲक्च्युली पास्ट टेन्स म्हणजे काय तर आपण हा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. वी हॅव अटेम्प्टेड टू टेल यू द पास्ट टेन्स. आता आपण शेवटी फ्युचर टेन्सकडे वळतो आहे की वी आर कमिंग टू द फ्युचर टेन्स. आता फ्युचर टेन्स म्हणजे काय, व्हॉट इज ॲक्च्युली द फ्युचर टेन्स और व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ द फ्युचर टेन्स. तर आपल्याला असं सांगता येईल, व्हॉट मॅन विल सी व्हॉट काय जे काही, व्हॉट एव्हर किंवा व्हॉट मॅन विल सी माणूस बघेल माणूस बघणार आहे. म्हणजे त्याने बघितलं असं म्हटलं आपण तर तो भूतकाळ होईल. बघतो आहे बघत आहे तर तो वर्तमान काळ होईल. पण आपल्याला विचार करायचा आहे पुढचा म्हणजे वी आर डिस्कसिंग हिअर अबाउट द फ्युचर टेन्स म्हणजे आपण पुढचा विचार करतोय म्हणजे भविष्यकाळाचा विचार करतोय. फ्युचर टेन्स आपण अभ्यासाला घेतला आहे. वी हॅव टेकन द फ्युचर टेन्स फॉर स्टडी. आणि हे सगळं आपण समजून घेण्यासाठी टू अंडरस्टँड ऑल धिस आपण असं म्हणतोय की व्हॉट मॅन विल सी जे काही माणूस पुढे पाहणार आहे. व्हॉट विल मॅन लिव्ह जे काही माणूस पुढे जगणार आहे. व्हॉट मॅन विल एक्सपिरियन्स जे काही माणूस पुढे अनुभव घेणार आहे. व्हॉट विल मॅन प्रेझेंट और व्हॉट मॅन विल प्रेझेंट इन फ्युचर माणूस पुढे काय सादर करणार आहे. व्हॉट मॅन विल डू पुढे माणूस काय करणार आहे. व्हॉट मॅन विल डू गुड ऑर बॅड पुढे माणूस काय चांगलं वाईट करणार आहे भविष्यामध्ये इन फ्युचर. हे सगळं आपल्याला फ्युचर टेन्समध्ये घेता येते. पुन्हा एकदा मी आपल्यासाठी सांगतो की व्हॉट मॅन विल सी माणूस काय बघणार आहे. व्हॉट मॅन विल लिव्ह माणूस काय जगणार आहे. व्हॉट मॅन विल एक्सपिरियन्स तो काय अनुभवणार आहे. व्हॉट मॅन विल प्रेझेंट तो दुसऱ्याला काय देणार आहे. व्हॉट मॅन विल डू गुड ऑर बॅड तो चांगलं वाईट काय करणार आहे. या सगळ्या गोष्टी भविष्यकाळातल्या आहे. ऑल दीज थिंग्ज आर ऑफ द फ्युचर टेन्स आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला भविष्यकाळामध्ये बोलता येतात. एक उदाहरण या ठिकाणी आपण घेतलेलं आहे. वी हॅव टेकन वन एक्झाम्पल
आय विल सी कोरोना आउट ऑफ मॅन्स लाईफ. उदाहरण काय आपलं? आय विल सी, मी बघेन. आय विल सी, मी बघेन. काय बघेन मी? कोरोना. कसा कसा कोरोना बघेन मी? आउट ऑफ मॅन्स लाईफ. आउट ऑफ मॅन्स लाईफ म्हणजे माणसाच्या जीवनाच्या बाहेर गेलेला कोरोना मी बघेल. म्हणजे माणसाच्या जीवनातून हा कोरोना बाहेर गेलेला असेल. मीन्स धिस कोरोना would have gone, will have gone आउट ऑफ मॅन्स लाईफ. माणसाच्या जीवनातून हा कोरोना बाहेर गेलेला असेल हे मी भविष्यकाळात पाहणार आहे. म्हणजे भविष्यकाळात काय घडणार आहे हे आपल्याला भविष्यकाळामध्ये सांगता येतं. म्हणजे वी कॅन टेल, वी कॅन राईट, वी कॅन से, वी कॅन राईट, ऑर वी कॅन व्हॉट वी कॉल, आपण जे काही सांगू शकतो, वी कॅन टेल असं आपल्याला म्हणता येईल. त्या सगळ्या गोष्टी भविष्यकाळातल्या आपल्याला काय सांगता येतात त्या सगळ्या आपल्याला भविष्यकाळामध्ये घेता येतात. आता आय विल सी कोरोना आउट ऑफ मॅन्स लाईफ या वाक्याचं जर आपण ॲनालिसिस करायला गेलो होतो त्या वाक्यामध्ये असं होईल, आय हा सब्जेक्ट आहे, विल सी हे वर्ब आहे. कारण विल हे हेल्पिंग वर्ब आहे आणि सी हे त्याचं मुख्य क्रियापद आहे आणि कोरोना त्याचं ऑब्जेक्ट आहे आणि आउट ऑफ मॅन्स लाईफ हे त्याचं हे त्याचं कॉम्प्लिमेंट आहे, हे त्याचे ॲडिशनल वर्ड्स आहेत असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. पुन्हा एकदा आपण पुढे जाऊया आणि थोडंसं सांगूया की हॅपनिंग थिंग्स इन द फ्युचर म्हणजे भविष्यामध्ये काय काय आपल्याकडून घडणार आहे. आता भविष्यकाळाची तर काही गॅरंटी नाही, म्हणजे देर इज नो गॅरंटी ऑफ द फ्युचर टेन्स, पण तरी देखील काही लिखित काही अलिखित गोष्टी आपल्याला माहीत नसतात, त्या भविष्यकाळामध्ये घडत असतात. आणि म्हणून भविष्यकाळामध्ये ज्या काही घडणाऱ्या गोष्टी असणार आहे, आपल्या हातून काही होणार आहे, त्या सगळ्या आपण फ्युचर टेन्समध्ये लिहिल्या पाहिजे, बोलल्या पाहिजे, अभ्यासल्या पाहिजे. आणि सवयीनुसार काही गोष्टी आपण पुढे करणार आहोत. म्हणजे ड्यू टू अवर हॅबिट्स वी विल डू समथिंग्स इन फ्युचर. त्या गोष्टीसुद्धा आपल्याला या भविष्यकाळामध्ये लिहिता येतील, बोलता येतील. आणि ह्या सगळ्या गोष्टी भविष्यकाळातल्या आपण फ्युचर टेन्समध्ये बोलत असतो. तर एक उदाहरण मी या ठिकाणी घेतलेलं आहे की ते उदाहरण आहे, आय विल बिकम अ सोशल वर्कर इन माय लाईफ. मित्रहो, विद्यार्थ्यांनो, जीवनामध्ये खरंच सोशल वर्कर होणं हे फार आवश्यक आहे. आज कोरोना असल्यामुळे आपल्याला सामाजिक कार्यकर्त्याची आठवण येते की समाजासाठी कोणी काही करू शकेल का. म्हणजे इफ देर इज अ मॅन टू डू समथिंग फॉर सोसायटी. आणि म्हणून या वाक्याचा अर्थ असा होतो की आय विल बिकम अ सोशल वर्कर इन माय लाईफ. याचं जर आपण ॲनालिसिस करायला गेलो तर ते असं होईल, सब्जेक्ट त्याचा आय असेल, विल बिकम त्याचं वर्ब आहे, म्हणजे विल हे सहायकारी क्रियापद आहे, बिकम हे मुख्य क्रियापद आहे आणि अ सोशल वर्कर हे त्याचं ऑब्जेक्ट आहे आणि इन माय लाईफ हे त्याचं कॉम्प्लिमेंट आहे. तर आपण या ठिकाणी आपला आजचा जो टॉपिक आहे किंवा होता तो होता माणसाच्या जीवनातील 3 काळ, म्हणजे मेन 3 टेन्सेस अँड मॅन्स लाईफ असा एक भाग आपला होता. त्याच्यामध्ये ॲक्च्युअली प्रेझेंट टेन्स काय आहे, म्हणजे व्हॉट इज द प्रेझेंट टेन्स, व्हॉट इज द पास्ट टेन्स अँड व्हॉट इज द फ्युचर टेन्स याचं आपण सविस्तर मराठीमध्ये अधिक इंग्रजीमध्ये आपण चर्चा केलेली आहे. शेवटचा एक मेसेज आपल्याला मी देऊ इच्छितो आणि तो म्हणजे कोरोनाबद्दलचा. तर आय वॉन्ट टू टेल टू ऑल माय स्टुडंट्स, म्हणजे माझ्या सगळ्या विद्यार्थ्यांना मला सांगावंसं वाटतं आणि या माध्यमातून प्रत्येक माणसाला मला असं सांगावंसं वाटतं, आय वॉन्ट टू टेल ऑल पर्सन्स, ऑल माय स्टुडंट्स, की त्यांनी कोरोनापासून वाचलं पाहिजे. दे शुड बी सेव्ड फ्रॉम दिस कोरोना. आणि हे सहज काही ते वाचू शकत नाही, मीन्स दे कॅनॉट बी अवे फ्रॉम दिस कोरोना इझिली. आता ह्या कोरोनापासून जर वाचायचं असेल, म्हणजे इफ दे वॉन्ट टू बी फ्री फ्रॉम दिस कोरोना, तर त्यांनी त्यांची स्वतःची काळजी घेतली पाहिजे. म्हणजे दे शुड टेक केअर ऑफ देमसेल्व्स. आणि माणूस हा स्वतःची काळजी जर घेत असेल, इफ मॅन इज टेकिंग हिज ओन केअर, तर तो स्वतः त्याची केअर घेतल्यामुळे तो दुसऱ्याची केअर घेऊ शकतो. का? तर त्याला ती सवय होते, म्हणजे ही बिकम्स हॅबिच्युअल आणि तो इतरांची सुद्धा
तो त्या ठिकाणी काळजी घेतो. आणि नक्कीच मला आशा आहे, आय होप दॅट माय स्टुडंट्स अँड ऑल पीपल या ठिकाणी स्वतःची काळजी घेतील आणि कोरोनामध्ये योग्य सोशल डिस्टन्सिंग जे आहे किंवा जे गॅदरिंगमध्ये जास्त जाणं किंवा गॅदरिंगमध्ये म्हणजे people are going again and again into the markets. They are purchasing some vegetables, and though government is declaring again and again, but nobody is listening. असं हे सगळं घडते आहे आणि हे सगळं थांबेल असं मला वाटतं. आणि या ठिकाणी आपण हा टॉपिकही संपवलेला आहे, कोरोनाचा मेसेजही संपवलेला आहे. थँक्यू व्हेरी मच.